सुप्रभात सज्जन श्रोते हो. 2026च्या निशिदिनीमध्ये आपले सहर्ष स्वागत. आजचा निरूपणाचा विषय आहे ज्ञानी याचे ब्रह्मजीवन. ज्ञानी याचे ब्रह्मजीवन. संस्कृत सुभाषित आहे, या दृगाद्यम तयोर वस्तू ता गुरुदेव तदुच्यते मन्ये यस्य धन्यत्वं तदबोधाद्विजृंभितम्. यादृगाद्यन्तयोर वस्तू तादृगेव तदुच्यते मन्ये यस्य धन्यत्वं तदबोधाद्विजृंभितम्. परत एकदा म्हणतो, जरा कठीण आहे उच्चार. या दृगाद्यंत योर वस्तू तादृगेव तदुच्यते मन्ये यस्य धन्यत्वं तदबोधा द्विजृंभितम्. म्हणजे उत्पत्ती पूर्व नाशोत्तर वस्तू जशी असते तशीच कथित केली जाते. दोन स्थितींमध्ये तिचे निराळे स्वरूप भासे, ते केवळ ज्ञान कार्याची असे. एखादी वस्तू मूळ स्वरूपात जशी असते तेच तिचे खरे असणे होय. त्या वस्तूत बदल होऊन काही कारणाने जर तिच्यात बदल झाला आणि तो पुढील काही काळ टिकून नंतर नष्ट झाला तर मध्यंतरीच्या काळात, म्हणजे मूळ वस्तूतून एखादी नवीन वस्तू उत्पन्न होणे म्हणजे उत्पत्ती झाल्यानंतर, आणि उत्पत्ती झाल्यानंतर काही काळ स्थिती राहून नाश होणे म्हणजे मूळ वस्तूमध्ये बदल होऊन जर नवीन वस्तूची उत्पत्ती झाली, काही काळ स्थिती झाली राहिली आणि नंतर नाश झाला, तर उत्पत्ती आणि नाश या मधल्या काळात तिचे जे निराळे स्वरूप भासते ते अज्ञानाचे कार्य होय, किंवा तिचे ते तात्पुरते निराळेपण असत्य किंवा खोटेच होय. एखादी वस्तू मूळ स्वरूपात जशी असते तेच तिचे खरे असणे होय. त्या वस्तूत बदल होऊन काही कारणाने जर तिच्या रूपामध्ये बदल झाला आणि काही काळ ते रूप टिकून नंतर नष्ट झाले, तर मध्यंतरीच्या काळात उत्पत्ती आणि नाश दरम्याने तिचे जे निराळे स्वरूप भासते ते अज्ञानाचे कार्य होय. तिचे ते तात्पुरते निराळेपण असत्य किंवा खोटेच होय. उदाहरणार्थ, पाण्याचे बर्फात पाण्याचे तरंग फेज बुडबुड्यात रूपांतर होते, तेव्हा पाण्याला बर्फ तरंग फेज बुडबुडे म्हणून ओळखणे किंवा समजणे हे खरे तर अज्ञान आहे, कारण ती मध्यंतरीची अशाश्वत स्थिती होय. मात्र पाण्याला त्याच्या रूपांतरित वस्तुरूपाती पाणी म्हणूनच जाणणे हे शाश्वत सत्यासारखी ज्ञान होय. त्याच पद्धतीने जीवांना त्यांच्या जीवदशेत अमुक तमुक म्हणून जाणणे हे अज्ञान होय. मात्र सारे जीव ब्रह्मचेतनेद्वारे काही काळ निर्मितीच्या जीवदशेच्या प्रक्रियेत येतात आणि जीवदिशा प्राप्त करतात. काही काळ ती जीवदशा आहे त्या स्थितीत वर्धित होत जाते आणि पुढच्या काळात ती वर्धित जीवस्थिती हळूहळू वार्धक्याकडे झुकून अंती लयास जाते. हा जो जीवाच्या निर्मितीपासून अंतापर्यंतचा जो मूळ वस्तूमध्ये होणारा बदल आहे, त्या मूळ वस्तूमधील बदललेल्या रूपानुसार जेव्हा आपण जीवाना जीव म्हणून ओळखतो, तेव्हा खरे तर जीवाना जीव म्हणून ओळखणे हे बदललेले रूप सत्य मानणे अशा अर्थी अज्ञान आहे. जीव केवळ आणि केवळ मूलतः ब्रह्मचेतना रूप, आत्मरूप, परमात्म रूप आहेत हे ओळखणे हेच खरे ज्ञान आहे. अशा अर्थी ब्रह्मचैतन्य म्हणजे आत्मतत्वाला प्रत्येक वस्तू बदललेली वस्तू प्राप्त होते. प्रत्येक बदललेला जीव मूळ वस्तूला आत्मतत्वाला प्राप्त होतो. म्हणून ब्रह्मसत्य किंवा ब्रह्मचेतना, आत्मा, परमेश्वर, परमात्मा हेच इथून तिथून सत्य ज्ञान म्हणून ओळखले जाते. तेव्हाच अशा माणसाला सत्यज्ञानी किंवा ब्रह्मज्ञानी म्हणतात. म्हणून हेच स्पष्टीकरण वेगळ्या अर्थान पहा. जीव नव्हे शिव किंवा शिवात्मा हेच सत्य. अनेक जीव नव्हेत, एकच आत्मा हेच सत्य. बहुविध जीव नव्हेत, एकमेव ब्रह्म हेच सत्य. म्हणून जीवाला जीव म्हणून नव्हे तर शिव किंवा शिवात्मा म्हणून ओळखणे. जीव अनेक दिसले तरी एकच आत्मा म्हणून ओळखणे. बहुविध जीव दिसले तरी एकमेव ब्रह्म म्हणून ओळखणे हेच खरे ज्ञानाचे कार्य आहे. तेव्हा अनेकत्व हे अज्ञान आहे आणि एकत्व हे खऱ्या अर्थाने ज्ञान आहे. हे अधिक स्पष्ट होण्यासाठी आत्मगीता या नारायण पाटणकर लिखित पान 7980 वरील
123, 24, 25 या क्रमांकाची कडवी आपण जर नीट पाहिली तर आपल्या लक्षात येईल की वस्तूचे मूळ रूप ओळखणं म्हणजे ज्ञान कसं ते. आता इथे सुद्धा नारायण पाटणकर लिखित म्हटलेलं आहे. ही सुद्धा व्यावहारिक ओळख असून मुळात हे अज्ञानच आहे. हे पुस्तक लिखाणाचे कार्य सुद्धा वास्तवात आत्मकार्य म्हणजे सत्य ज्ञानाचेच कार्य आहे. आता 123, 24, 25 ही 3 कडवी पाहूया. अनादि अनंत परमेशाची तल्लीन पराशक्ती, जोवरी न ढळे चळे तोवरती अनंताची रसशक्ती. द्राक्ष द्राक्ष रस प्राणी प्राण तैसी अनंत त्याची अनंता. अक्षरासरे जोवरी तोवरी अक्षरा परमेशाची परा. अनादि अनंत हा जो परमेश्वर आहे त्या परमेश्वरामध्येच त्याची लीन झालेली शक्ती आहे, तिला पराशक्ती म्हणतात. म्हणून परमेश्वर आणि पराशक्ती ही एकमेकांमध्ये लीन झालेली असल्यामुळे परमेश्वर आणि त्याची शक्ती किंवा परमेश्वर आणि पराशक्ती हे मुळात एकच आहे. जोवरी न ढळे चळे तोवरती अनंताची रसशक्ती. जोपर्यंत परमेश्वराची शक्ती किंवा परमेश्वराची पराशक्ती जोपर्यंत चढत नाही ढळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने अनंत ब्रह्माची अनंता, अनंत ब्रह्माची अनंता म्हणजे इन्फिनिट जे आहे त्याची इन्फिनिटी शक्ती म्हणूनच कार्य करते. ज्याप्रमाणे द्राक्ष द्राक्ष रस प्राणी प्राण तैसी अनंत त्याची अनंता. द्राक्ष आणि द्राक्षरस मुळात एकच आहे, प्राण आणि प्राणी मुळात एकच आहे. तैसेच अनंत ब्रह्मा आणि त्याची अनंत शक्ती अनंता ही एकच आहे. अक्षरा सवे जोवरी तोवरी अक्षरा परमेशाची परा. अक्षर म्हणजे अचल अढळ अशा परमेश्वरा बरोबर व अचल अढळ अशा ब्रह्मा बरोबर जोपर्यंत त्याची परमेश्वरी शक्ती किंवा अनंता शक्ती जशीच्या तशी राहते तोपर्यंत अक्षरासवे असलेली ती अक्षरा असते, परमेश्वराबरोबर असलेली ती परा असते. म्हणजे जोपर्यंत परमेश्वरापासून त्याची शक्ती ढळत नाही तोपर्यंत ती परा असते. जोपर्यंत अक्षर ब्रह्मापासून त्याची शक्ती ढळत नाही तोपर्यंत ती अक्षरा असते. जोपर्यंत अनंत ब्रह्मापासून त्याची शक्ती ढळत नाही तोपर्यंत ती अनंत असते. म्हणजे आंबा आणि आंब्याचा रस, द्राक्ष आणि द्राक्ष रस, परमेश्वर आणि परमेश्वरी शक्ती ही मुळात तल्लीन एकमेकांमध्ये लीन झालेली अशा अर्थी एकत्वच आहे. परंतु पुढच्या कडव्यात आता बघूया आपण. अव्यक्त पराजव आपुले पोटी विश्वोद्भव घडवी, तव पालटे रूप तिचे ती विश्वास होय विश्वरूपधारी. क्षर विश्वासम येई जाई त्यासम नाना रूप वेश स्वीकारी. आता न ती राही अक्षरा परा होय अक्षरा अपरा रूपांतरी. मात्र अव्यक्त ब्रह्म आणि आणि त्याची पराशक्ती ही जोपर्यंत एक आहेत आणि ही एक असताना जेव्हा खऱ्या अर्थाने परमेश्वराला वाटतं आपण बहुत व्हावं म्हणून एकोम बहुश्याम या परमेश्वरी संकल्पाद्वारे किंवा या निसर्ग नियमानुसार घडणाऱ्या या दृच्छिक संकल्पाद्वारे जेव्हा परमेश्वराला अनेक व्हावेसे वाटते तेव्हा तो परमेश्वर आणि त्याची पराशक्ती याच्यामध्ये किंचित बदल होतो. परमेश्वराची पराशक्ती परमेश्वराप्रमाणेच अनंत किंवा अनंत आहे. परमेश्वर अनंत आहे, त्याची पराशक्ती सुद्धा अनंत आहे. परंतु परमेश्वराला बहुश्याम व्हावे असे वाटल्यानंतर त्याच्या पराशक्तीतील काही भागाने विश्वरूप तयार होते. म्हणून जोपर्यंत परमेश्वर आणि परा एकत्र आहेत, जोपर्यंत परमेश्वरामध्ये बहुत होण्याचा संकल्प निर्माण होत नाही तोपर्यंत परमेश्वर आणि परा यामध्ये काहीच बदल होत नाही. परंतु एकोम बहुश्याम असा संकल्प निर्माण झाल्यानंतर मात्र परमेश्वराच्या पराशक्तीचा फार थोडा अंश अपरा म्हणून तयार होतो आणि ती पराशक्ती परमेश्वरापासून दूर जाऊन अपरा रूपे विश्वाचं रूप धारण करते. आणि अशी ही अपराशक्ती क्षर विश्वासम येई जाई त्यासम नाना रूप वेश स्वीकारी. परमेश्वराला बहुत व्हावं वाटल्यानंतर त्याच्या पराशक्तीतील किंचित भाग अपरा रूपाने विश्वरूप धारण करतो आणि नाना वेश रूप धारण करून ही अपराशक्ती जगत रूपे नटते. परंतु परेच्या अत्यल्प भागातूनच
ही अपराशक्ती सगुण साकार विश्वनिर्मिती करते. आता न ती राही अक्षरा परा होय अक्षरा अपरा रूपांतरी. आता ती अक्षरा परा म्हणजे कधीही लय न पावणारी परा राहत नाही, तर तिच्यात किंचित बदल होतो. त्यामुळे त्या किंचित बदलामुळे परमेश्वराची पराशक्ती अक्षरा परा न राहता ती क्षरा अपरा होते. ती क्षर झालेली म्हणजे बदल झालेली, विकार पावलेली अशी अपरा होते. आणि जेव्हा परमेश्वराची पराशक्ती अपरा रूपांतरणामुळे विश्व धारण करते, तेव्हाच हे सगुण साकार विश्व निर्माण होते. परंतु सगुण साकार विश्व हे निर्मिती स्थिती लय अशा 3 अवस्थातून सतत फिरत असल्यामुळे निर्मितीनंतर लयापर्यंत हे विश्व दिसते. परंतु लयानंतर आणि लयाच्या आधी हे विश्व म्हणजे दुसरं तिसरं काही नसून केवळ परमेश्वर आत्मा आणि आत्मतत्व असतो. परंतु यादृच्छिक संकल्पाद्वारे बहुश्याम असा संकल्प निसर्ग पद्धतीने निर्माण झाल्यामुळेच केवळ आणि केवळ चैतन्याचे सगुण साकारा विश्वामध्ये रूपांतर होते. आता हा जो यादृच्छिक संकल्प आहे, तिथे आपल्याला प्रश्न पडेल की परमेश्वराला बहुत व्हावं अशी इच्छा कशी निर्माण झाली. तर त्याचं दुसरं तिसरं काहीच कारण नाही. एनर्जी आणि मॅटर असा हा खेळ चालू असतो. एनर्जी मधून मॅटर निर्माण होतं. त्या मूळ एनर्जीला म्हणजे त्या परमेश्वराच्या पराशक्तीला अपरेत यावं लागतं, म्हणजे रूप धारण करावं लागतं. पाणी जसं बर्फाचं रूप धारण करतं, पाणी जसं तरंगफेज बुडबुड्याचं रूप धारण करतं, पण पाणी म्हणून मूळ पाणी अखंड अचल आढळत असतं. तसं चैतन्य हे चैतन्य म्हणून जरी अचल आढळ असं ब्रह्म असलं तरी त्याच चैतन्याच्या काही भागातून काही जीवाकृती, काही घट, काही रूपांतरणे निर्माण होतात. म्हणून ज्याला आपण बहुश्याम पर्याय म्हणतो तो परमेश्वराचा यादृच्छिक संकल्प. याचा अर्थ एवढाच आहे, चैतन्य कायमस्वरूपी चैतन्य म्हणून राहत नाही, कधी ना कधी ते मॅटर मध्ये रूपांतरित होते. म्हणून सबस्टन्स आणि एनर्जी म्हणजे द्रव्य आणि चेतना यांचा जो आलट पालट होणारा नियम आहे, त्या नियमाला अनुसरूनच म्हटलेलं आहे की ब्रह्माला बहुत व्हावं असं वाटलं आणि ब्रह्म बहुत होताना त्याची पराशक्ती अपरेत रूपांतरित झाली आणि हे विश्व निर्माण झालं. म्हणून हे विश्व निर्माण झालं, त्याच्या पाठी ही जी अपराशक्ती आहे, परेतून अपरा म्हणून काही चेतना दृश्य रूपात आली. त्या दृश्य रूपात आलेल्या चेतनेलाच अपरा प्रकृती म्हणतात, किंवा खरे तर त्याला आदिमाया म्हणजे विश्वाच्या मुळाशी असलेली आदिमाया म्हणतात. आणि ही अपरा खऱ्या अर्थाने पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि मनबुद्धी अहंकार अशा 8 तत्वांची मिळून ही अपरा म्हणजे अष्टविध प्रकृती किंवा आदिमाया बनली आहे. म्हणून अव्यक्त परमेश्वराला व्यक्त व्हावे वाटले, बहुश्याम व्हायला वाटले, तेव्हा त्याची अव्यक्त पराशक्ती व्यक्ततेत काही अंशात आली आणि हे तात्पुरत्या स्वरूपाचे सगुण साकार विश्व निर्माण झाले. हे सगुण साकार विश्व टेम्पररी आहे, म्हणूनच या विश्वाला माया म्हणतात. या विश्वाच्या मायेपोटी अपरेतून परेत आलेलं तात्पुरतं जे चैतन्याचा जो भाग आहे, त्या अपरेचा वाटा आहे. आणि या अपरेलाच मूळ माया किंवा जिला आपण अपरा अष्टविध प्रकृती म्हणतो, जी पंचमहाभूत आणि मनबुद्धी अहंकार याच्यातून निर्माण झाली आहे, त्या अष्टविध प्रकृतीला आदिमाया म्हणतात. आणि ही आदिमाया म्हणजे परेच्या काही अंशातून अपरेत येणं आणि त्या अपरेतून हे विश्वरूप निर्माण होणं. म्हणून अव्यक्त परा जो आपुले पोटी विश्वोद्भव घडवी, तो पालटे रूप तिथे ते विश्वास होय विश्वरूपधारी. क्षर विश्वासम येई जाई त्यासम नाना रूपवेश स्वीकारी. आता न राही ती अक्षरा परा होय अक्षरा अपरा रूपांतरी. आणि जेव्हा रूप धारण करावं असं देवाला वाटलं, तेव्हा परमेश्वराची अक्षर पराशक्ती ही क्षर म्हणजे विकारी आणि अपरा म्हणून रूपांतरित झाली. व्यक्ततेत हो परा अपरा त्रिगुणात्मक ती राही. आणि जेव्हा परा अपरेमध्ये व्यक्त झाली तेव्हा ती त्रिगुणात्मक 3 गुणाने युक्त झाली. सत्वरजतम त्रिगुणी ख्यात माया रूपे येई. आणि हीच परा सत्वरजतम या त्रिगुणांनी ख्यात माया म्हणून आली.
अद्वैती शुद्ध ब्रह्मज्ञानी केवळ तिज ओळखे. आणि ही त्रिगुणी माया म्हणजे परेचेच अपरेत रूपांतर होऊन तात्पुरते विश्वरूप आलेले आहे. आणि हे तात्पुरते विश्वरूप माया आहे. म्हणून अपरा असो किंवा अष्टविध प्रकृती असो, ही माया आहे, ते सत्य नाही. हे केवळ अद्वैती शुद्ध ब्रह्मज्ञानी केवळ तिचं ओळखे. या मायेला केवळ अद्वैतामध्ये रममान असलेला ब्रह्मज्ञानी ओळखतो. आणि शेवाला सम त्या गुणी ती जशी. आणि शेवाळ जसं टाकावं अंतरी निरंतर ब्रह्मजल पारखे. म्हणून शेवाळ दूर करून अति स्वच्छ पाणी पाहावं, तसं हे मायारूपी विश्वरूपी शेवाळ दूर करून त्याच्या आतील निरंतर ब्रह्मजल जे आहे त्याची पारख ज्ञानी करतो. अशा अर्थी आत्मा परमात्मा ब्रह्माची आत्मा परमात्मा आणि ब्रह्माची विश्वनिर्मिती पूर्वीची आणि विश्वलयानंतरची मूळ स्थिती एकोहम ब्रह्म हेच सत्य ज्ञान. म्हणून आत्मा असो परमात्मा असो त्याला ब्रह्म म्हणा. आत्मा परमात्मा ब्रह्म किंवा परमेश्वर यांनी विश्वनिर्मिती करण्याआधीची स्थिती आणि विश्वलय झाल्यानंतरची त्यांची मूळ स्थिती केवळ एकोहम ब्रह्म अशी असते. मात्र विश्वनिर्मितीत बहुश्याम प्रजाये असा संकल्प येतो आणि बहुश्याम प्रजायेमधून जे वर आलं ते माया आहे. ती आधी माया आहे, ती अपराष्टविध प्रकृती आहे. आणि मायेला माया म्हणून ओळखणं आणि मूळ ब्रह्माची जाण असणं असं ज्याचं कार्य असतं तोच खऱ्या अर्थाने सर्वथैव आत्मज्ञानी म्हणून ओळखला जातो. म्हणून या ज्ञानरूप जीवनाला ज्ञानियाचे ब्रह्मजीवन म्हणून सार्थकतेने गौरवले जाते. सारांश ज्ञानी माणूस मायेला माया म्हणून ओळखतो आणि त्याच्या मूळ स्थितीला ब्रह्म म्हणून ओळखतो. नव्हे मूळ स्थितीकडेच केवळ तो लक्ष देऊन असतो आणि मायेकडे तो सहज अलक्ष्य करतो. अशा अर्थी ज्ञानियाच्या ब्रह्मजीवनाचं हे वैशिष्ट्य आज आपण समजून घेतलं. आता हे 3 जे पद्यखंड आहेत ते केवळ वास्तव अर्थ स्पष्ट करून झालेला आहे. परत एकदा 123 कडवं आहे. अनादि अनंत परमेशाची तल्य पराशक्ती जोवरी न ढळे तळे तोवरती अनंताची रसशक्ती. द्राक्ष रस प्राणी प्राण तशी अनंत त्याची अनंता. अक्षरा सवे जोवरी तोवरी अक्षरा परमेशाची परा. अव्यक्त परा जव आपुले पोटी विश्वोद्भव घडवी तव पालते रूप तिथे ती विश्वासवे विश्वरूपधारी. आता नती क्षर विश्वासम येई जाई त्या सम नाना रूप वेश स्वीकारी. आता नती राही अक्षरा परा आता नती राही अक्षरा परा होय अक्षरा अपरा रूपांतरी. म्हणजे विश्वनिर्मितीमध्ये अक्षरपरा ही क्षरापरा म्हणून आदिमाया म्हणून अष्टविध प्रकृती म्हणून हे विश्वरूप धारण करते. मात्र इथे लक्षात घ्यायची गोष्ट एवढीच आहे की पूर्ण चेतनेतील फारच थोड्या चेतनेचा अपरा प्रकृती म्हणून भाग या विश्वरूपाचे धारण करतो. व्यक्ततेत हो परा अपरा त्रिगुणात्मकती राही. व्यक्ततेत हो परा अपरा व्यक्ततेत हो परा अपरा त्रिगुणात्मकती राही. सत्वरज तम त्रिगुणी ख्यात माया रूपे येई. अद्वैती शुद्ध ब्रह्मज्ञानी केवळ तिज ओळखे. शेवाला सम त्यागुणी तिजसी अंतरी म्हणजे आतले निरंतर ब्रह्मजल पारखे. म्हणून आत्मा परमात्मा आणि ब्रह्माची विश्वनिर्मितीच्या आधीची आणि विश्वलयानंतरची मूळ स्थिती एकोहम ब्रह्म हीच असते. हेच सत्य ज्ञान. मात्र मध्यंतरीचे तिचे विश्वरूप केवळ माया असून ते अज्ञानाचे कार्य आहे किंवा विश्वाला सत्य मानणे हे सर्वदैव अज्ञानच आहे. या ज्ञानरूप जीवनाला ज्ञानियाचे ब्रह्मजीवन म्हणून सार्थकतेने गौरवले जाते. तर आजचे हे ज्ञानियाचे ब्रह्मजीवन हे निरूपण आपण ध्यानपूर्वक ऐकले असाल असं समजतो आणि आजचं हे निरूपण येथेच संपन्न करतो. धन्यवाद. सुदिन सुप्रभात. आणि सांगायचा मुद्दा असा आहे की आत्मगीतेतील 123, 24, 25 किंबहुना 126 पर्यंतची 4ही कडवी आपण नीट आत्मसात करावी.
म्हणजे ज्ञानी माणसाचं ब्रह्मजीवन म्हणजे काय हे आपल्या नीट लक्षात येईल. धन्यवाद. असतो. सुप्रभात.